नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकून 30 तास शोध मोहीम राबविली। यानंतर ज्वेलर्समधून 26 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर 90 कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रही ताब्यात घेण्यात आली आहे। नागपूर आणि जळगावमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली। जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना 14 तासांचा वेळ लागला। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्राप्तिकर विभागाकडून कार्यवाही होत आहे। काही दिवसांपूर्वी नांदेडमधील संजय भंडारी नावाच्या व्यावसायिकावर अशाच प्रकारे कार्यवाही करत 170 कोटींची बेहिशोबी मालमत्तेवर टाच आणली होती। तर धाडीत 14 कोटींची रोकड आणि 8 किलो दागिने जप्त केले होते। त्यानंतर नाशिकमध्ये मोठी कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। प्राप्तिकर विभागाने शनिवारी सकाळी कार्यवाही करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानावर धाड टाकली। अधिकाऱ्यांच्या पथकाने दिवसभर आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र, घेवाणदेवाण संबंधी व्यवहार, त्यांचे दस्तऐवज तपासले। सलग 30 तास ही कार्यवाही सुरू होती। प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स आणि त्यांच्याशी संबंधित रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयातही धाड टाकली। तसेच नाशिकच्या राका कॉलनीमध्ये असलेल्या बंगल्यावरही स्वतंत्र पथकाकडून शोध मोहीम राबविली गेली। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नाशिक।